कोण फडणवीस चोरांचे सरदार, त्याच सरदाराला तुरुंगात पाठवायचे, राऊतांचा घणाघात. उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिव आणि लातूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांची लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सभा पार पडली. या सभेत संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, कोण फडणवीस चोरांचे सरदार, याच चोरांच्या सरदाराला तुरुंगात पाठवायचं आहे. इतकंच नाही तर त्यांनी मोदी गॅरंटीवरूनही सडकून टीका केली. राऊत म्हणाले, इथला आमदार त्यांचा पीए होता, हा देखील त्या चोरांच्या सरदारापैकी एक मेंबर आहे. अभिमन्यू पवार, त्याने लातूर औसासाठी काय केलं ते सांगा. आगामी लोकसभा आपल्याला जिंकायची आहे आणि ती जिंकू. औसामध्ये भगवा फडकवायचा आहे. मोदी विधी सब झूट आहे. मोदीची गॅरंटी वगैरे काही नाही. इथे फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची गॅरंटी, तर मोदी म्हणजे विश्वासघाताचं दुसरं नाव, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस आणि मोदी गॅरंटीवर सडकून टीका केली आहे. ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या दीड वर्षात झालेलं आहे, हे आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणारं राजकारण आहे. आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. आज उद्धवजी लातूरला आले, औशाला पोचले, पुढे जातील, पण गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतायत, गावागावात जातायत आणि लोक अक्षरशः रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतायत, जय जयकार करतायत आणि लोक वाट पाहतायत की ज्याने शिवसेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत त्या गद्दारांना कसं गाडता येईल. लोक फक्त त्या दिवसाची वाट पाहतायत. काय आहे भारतीय जनता पक्ष? कोण फडणवीस? चोरांचे सरदार? चोरांचे सरदार आहेत की नाहीत? या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचं आहे. हा इकडला आमदार पीए होता त्यांचा म्हणतात. अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातला सरदारापैकी एक मेंबर आहे. का? काय केलं त्यांनी? मगाशी मी ऐकलं की एवढे प्रश्न या भागामध्ये आहेत, एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं आपण पीए, आपण औशासाठी लातूरसाठी काय केलं त्याचा हिशोब द्या. काही केलेला नाही. आणि आपल्याला जसं मगाशी अंबादास दानवे यांनी सांगितलं की उद्याची लोकसभा आपल्याला जिंकायची आहे, पुन्हा प्रचंड बहुमतानं जिंकूच. त्याचबरोबर औसा विधानसभेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा. हे मोदी बिदी सगळं झूट आहे, लक्षात घ्या. ही मोदी गॅरंटी वगैरे सगळं झूट आहे. मोदी म्हणजे विश्वासघाताचं दुसरं नाव. गॅरंटी बिरंटी काही नाही, विश्वास नाही. ही गॅरंटी आपल्याला आता खतम करून टाकायची आहे. आता या महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी आहे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. यापेक्षा वेगळी गॅरंटी नाही. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटीवर, की हा महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, हा मराठवाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, या कष्टकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर.